नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे ना मी तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे. आम्ही ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवतो ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने पुरणपोळी बनवली ना एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ 2 तास अगोदर भिजत ठेवली होती. तर आता मी ज्या 2 वाट्या दाखवलेत ते वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो डाळ आहे. ती मी 2 तास अगोदर भिजत ठेवली आहे. 2 तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता आपण ती शिजायला ठेवूया. त्यासाठी इथे मी टोपामध्ये 2 तांबी पाणी घेतलं आहे. तर याचं वजनी प्रमाण म्हटलं तर मी 2 लिटर पाणी घेतलं आहे आणि ह्याला चांगला उकाळ येऊ द्यायचा आहे. त्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवायचं. बघू शकता अशा प्रकारे चांगला उकाळा आल्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकून मग डाळ टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण डाळ शिजायला ठेवायची. आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 छोटी वाटी मैदा घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आणि 1-1.5 पळी तेल टाकायचं. त्यामुळे आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत होते. आणि हे पीठ आहे ना चपातीसारखं घट्ट नाही मळायचं, थोडं सैलसरच मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं. त्यामुळे आपलं पीठ छान मुरेल आणि पोळ्यासुद्धा मऊ लुसलुशीत येतील. आता आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का. तर एक 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे. डाळ मऊसूदच शिजवून घ्यायची. ती जर कडक राहिली तर आपलं पुरणसुद्धा कडक होतं आणि पोळ्या फुटण्याची शक्यता असते. डाळ शिजल्यानंतर त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं. आता या डाळीमध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया. इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ कमीच टाकायचं, जास्त झालं तर खारट होऊ शकतं आपलं पुरण. त्यानंतर मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. मी अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर टाकली आहे. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ टाका आणि व्यवस्थित गॅसवरती ठेवून मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये लास्टला वेलची, बडीशोप, सुंठ, जायफळ यांची पावडर करून घेतली होती. ती मी 2 चमचे टाकली आहे. जायफळ टाकल्यामुळे पुरणपोळी खाल्ल्यानंतर आपल्याला पोटाचा काही त्रास होत नाही. त्यामुळे थोडं जायफळ टाकायचं. आता आपली डाळ परतून झाली आहे. आता आपण पुरण वाटून घेऊया पुरणाच्या चाळणीने. अशा प्रकारे पुरण व्यवस्थित वाटून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पळीने किंवा पेल्याने पुरण वाटून घेऊ शकता. आपलं पुरण वाटून झालं आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. आता त्यासाठी आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याचा एक गोळा घ्यायचा आणि त्याच गोळ्याच्या मापाने आपण पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आणि अशा प्रकारे पुरण आपल्या कणकीच्या गोळ्यामध्ये भरायचं. गोल गोल फिरवून अशा प्रकारे पुरण भरलं ना पूर्ण पोळीच्या कडापर्यंत सगळीकडे पुरण पसरतं आणि आपली पुरणपोळी छान बनते. अशा प्रकारे आपला गोळा बनवून तयार आहे. लास्टला आहे ना तो व्यवस्थित बंद करायचा. तो जर ओपन राहिला तर आपली पुरणपोळी फुटू शकते. त्यामुळे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले सर्व गोळे बनवून घ्यायचे. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. पुरणपोळी लाटताना त्यावरती जास्त भार द्यायचा नाही. गोल गोल फिरवत समान भार देऊन मग पुरणपोळी लाटून घ्यायची. अशा प्रकारे आपली पुरणपोळी लाटून तयार आहे. आता तव्यामध्ये तेल टाकून आपण पुरणपोळी दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची. पुरणपोळी भाजताना जास्त वेळा पलटी मारायची नाही, त्यामुळे आपली पुरणपोळी वातट होऊ शकते. अशा प्रकारे आपल्या मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनवून तयार आहेत. कटाची आमटीसुद्धा मी बनवली आहे. तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी पुरणपोळी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा.